दिलीप झिंजुर्डे हे 64व्या वयात पहिल्यांदा निवडणुकीला का उभे राहत आहेत? कारण असेल ना काहीतरी. सांगा बरं आम्हाला कारण. कारण म्हणजे जे माझ्या मनात होतं, ह्या ज्यांनी करायला पाहिजे होतं त्या लोकांनी काही केलंच नाही. वार्डात असं जवान पोरं आहेत हे, त्यांच्यासाठी काही यांनी प्रश्न राबवलेच नाही. फक्त एकच धंदा, पैसे कमवायचे आणि इलेक्शन आलं का 10-20 दिवस त्याचा चुराडा करायचा. पैशाचा भरपूर खर्च करायचा त्यांनी. 10-15-20 दिवस ते इतके कार्यकर्ते सांभाळतात, त्याला अंतच नाही. मग ते सगळे सगळे ते सगळे डाव खेळतात ते. साम दाम दंड कोणा भानगडी केसेस. अहो माझ्यासारखा साधारण माणूस उभा राहिला त्याला आनंद व्हायला पाहिजे होता. चला माणूस उभा राहतो आपल्यासाठी, बी या माणसाने भरपूर काही केलेलं आहे. कुठंतरी मनात जाण पाहिजे त्या माणसाच्या की ह्या माणसाने आपल्यासाठी काहीतरी भरपूर केलेलं आहे. ह्या माणसाने जर काही वेगळं उलटं पालटं केलं असतं ना तर हे आज दिसलेच नसते तुम्हाला. मग मला काय म्हणायचं की एवढी वर्ष तुम्ही समाजकारणात आहात, तुम्ही राजकारणाशी निगडीत सुद्धा बरेचशा आपण म्हणत की राजकीय लोकांसोबत तुम्ही काम केलेलं आहे. हां. पण 64व्या वर्षीच तुम्हाला असं का वाटलं की नाही आता मला नगरसेवक या पदासाठी नाही का आता निवडणूक लढायचीच आहे, तुम्हाला एवढा विरोध होत असताना सुद्धा? अहो एवढं माणसाने खऱ्या पानाने मी काम केलेलं आहे. खऱ्या पानाने काम केलं तर मला बाजूला टाकलं. इतकं यांना 100-100 मतांनी मी यांना निवडून आणलं. एवढं संघर्षाच्या याच्यात तर त्या माणसाने माझं संघ कसं राहायला पाहिजे. म्हणजे तुम्ही तुमचे विरोधात आता जे उभे आहेत त्यांच्याबद्दल बोलताय? हो त्यांच्याबद्दलच बोलतो ना. मग त्या माणसाने माझ्या संघ किती प्रामाणिक राहायला पाहिजे. एवढा खरा माणूस किंवा आमच्या घराची होळी राखरांगोळी होईन असे कामं त्यांनी माझी केलेली आहेत. कामून की मी इलेक्शनचं मी असं बघितलं नाही कधी, मतलबी नाही साधला की माझं घर बसन हो का जेलमध्ये जावं लागेल. पण त्यांनी असे दिवस आणले ना मला की माझ्या मुलांना 307 सारखा गुन्हा त्यांनी दाखल केला. विरोधात फॉर्म भरला, आज तुम्ही शिवसेनेकडनं नाही का नगरसेवक या पदासाठी निवडणूक लढताय. केवळ तुम्ही त्यांच्या विरोधात उभे राहिलात म्हणून तुमच्या कुटुंबाच्या विविध सदस्यांवर केसेस झाल्या. अहो केसेस म्हणजे मी भरला त्या दिवसापासून ते म्हणले इकडं का नाही भरला, तिकडं का नाही भरला. तर मी म्हणलं माझ्या मंडळीने 2018ला भरला होता. त्या टायमाला बी तुम्ही तेच षडयंत्रच केलं ना. मी तुमचं प्रामाणिक काम केलं होतं का नाही इतके दिवस. मग तुम्ही माझी मंडळी बी पाडली ना. एक समोरचा काही त्याचं इथं म्हणजे धागरं त्याला ओळखीत नाही. त्या माणसाच्या त्यांच्या हातून आम्ही पडणं म्हणजे आम्हाला बी थोडं कुठंतरी आमच्या मनाला ते दुःख देऊन गेलंच ना. म्हणजे इमानदारी हा गोष्ट आहे का नाही, देव आहे का नाही या जगात. तुम्ही सांगा ना काय करायला पाहिजे यांचं. अहो यांचे लायकी नसताना मी त्यांना सगळं केलेलं आहे. हे दिलीप पहिलवानच्या याच्यावरच ती चाललेली आहेत. पण त्यांना मी उभा राहिलो इतकं दुःख झालं त्यांना. अरे माणूस उभाच कस काय राहिला, काय याच्यात काय एवढं असं. माझ्या संघ आहे ना जनता आहे, मला इतके मानणारे लोक आहेत ना. मी आहे ना, मी काही पद नसताना रोज माझे 200 ते 300 500 राम राम रोज आहेत लोकांसंग. लोकांसंग नाळ जोडलेली. मी कोणचा बारीक पोरगा असतं तरी त्याला मी राम राम करतो. कोणचे बी म्हणले आमच्या एवढ्या वार्डात विचारा कोणाला बी हा माणूस कसा आहे म्हणा, स्वच्छ आहे का नाही म्हणा. तुमच्याबद्दल आणखी एक गोष्ट जेव्हा मी काही माहिती घेतली तेव्हा आम्हाला कळालं की बरेच जणांना माहीत नसेल आणि तुमचे जर कॅमेरामध्ये तुमचे कान जर दिसत असतील तर सगळ्यांना अंदाज आलाच असेल की दिलीप झिंजुर्डे हे 14 वेळा महाराष्ट्र चॅम्पियन आहेत कुस्तीमध्ये. एक खिलाडू वृत्तीचा माणूस आज राजकारणात येतोय काहीतरी वेगळं काहीतरी करण्यासाठी. तर जनतेला तेवढा तुमच्यावर विश्वास तर असणार आहे ना. विश्वासच आहे ना. एवढा मोठा पाहिला नव्हतो मी, काय साधन होतो. 2-2 घंटे मी व्यायाम करायचो आणि हौदात जर उतरलो कधी तर 5-5 6-6 जण मी वरती काढायचो. इतकं परिश्रम घेतलेलं मी, फार कष्ट केलेले माझ्या जीवनात. आणि मला देव आहे ना हे फळ देणार आहे. तुम्हाला सांगतो एकदम खऱ्यापणाने काम केलं मी, कधी डुप्लिकेटपणाने काम नाही केलं कोणाच्याच बाबतीत. तुम्हाला सांगतो एकदम चांगलं काम केलेलं आहे मी. तुम्हाला आम्हाला असं म्हणता येईल का की प्रभाग क्रमांक 14 मधील नागरिकांनी तुम्हाला निवडून दिलं पाहिजे? अहो 100% देणार. यांनी किती बी काही कुठाने करून मी 10 मतांनी
की 10 मत का व्हायना पण जादच पाडीन त्या समोरच्यापेक्षा. प्रेमाची माझ्या संघ किती पैसे वाट म्हणा, तू पैसे खाऊन सगळं लोक मतदान नाही करणार या माणसाला. सगळ्याला माहिती आहे या माणसाने घर भरलेलं आहे आणि ते बी दिले पहिल्यांच्या जेवावरच भरलेलं आहे. सगळ्या जनतेला माहिती आहे कुठं 1 रुपयाचं त्यांनी कोणासाठी केलेलं नाही. फक्त आलं का गणपती आले का तेवढं पुढे 5-5 हजार दे, 10-10 हजार रुपये दे. ती काय फुकटचेच पैसे, ते थोडं कष्ट करतो आम्ही, दिवसभर कष्ट करणार माणसं. मी अजून पण दारे धरतो शेतात आणि माझे मुलं बी दिवसभर कामधंदा करतात, दुकान चालवतात. आम्ही सगळे कष्टाचे पैसे आहेत आणि आम्ही कष्ट करणारी माणसं आहेत, खरे माणसं आहेत. देवाला सगळं माहिती, देवाने सगळं यांना आम्हाला दोघाला प्रश्न विचारावा समोरच्याला आणि मला, तर देव सगळं म्हणणार अरे त्या लय सच्चा माणूस या माणसाने यांच्यासाठी भरपूर केलं पण यांना किंमत नाही. हे माणसं कशी करतात, आला माणूस का त्याचा वापर करायचा, तेवढा पुरतं गोड गोड बोलायचं, त्याचा वापर झाला का त्याला फेकून द्यायचं, परत दुसरा घ्यायचा दुसऱ्या बारीने, त्याचा वापर करायचा, त्याला सोडून द्यायचं. अहो यांच्याजवळ 2-3च लाभार्थी आहेत, त्यांना पैसे भेटतात म्हणून त्याला चिकटून येत. पैसे बंद होऊन द्या, उद्या मी निवडून येऊ द्या, एक बी नाही राहत त्याजवळ. आणि मला लोक आहे ना स्वीकारणारच, किती काय करू द्या, किती बी काय करू द्या. तुम्ही आता फॉर्म भरला महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 14 साठी नगरसेवक या पदासाठी. हां, तो फॉर्म भरल्यापासून तुम्हाला कुठल्या पद्धतीचा त्रास झाला तुमच्या विरोधकांकडनं हे आम्हाला सांगा. अहो इथं तो फॉर्म भरला का त्यांना इतकं दुःख झालं. ते फॉर्म माझं म्हणजे ते रिजेक्ट करण्यासाठी त्यांनी हे फोटो काढ, ते फोटो काढ, आमकं कर तमकं कर, आमच्या पोरांना उकसून द्यायचे व फोटो काढ, इथं शिव्या दे. बरं काही भांडण नाही झालं, थोडंफार आपलं शिव्या गाळ्या झाल्या, ते पोरं गेले नाही. आमचे CCTV फुटेज म्हणजे सगळं आहे ते प्रकार, सगळं खोटं आहे, बनवा केला. फक्त आमचं तात्यासंग एक बी त्यांचं पोरगं राहिलं नाही पाहिजे घरचं. काय केलं त्या मुलांचं त्यांनी? 307च केला त्यांच्यावर. गुन्हा? आज पोरं हे जेलमधून सुटला येऊ याच्यावर गुन्हा दाखल का, पण महादेवाने ऐकलं माझं गारण, महादेवाने त्याला सोडलं. त्याला म्हणजे कुणाला? निखिल झिंजुर्डेला, तुमचं मुलगा? माझ्या मुलाला, छोट्या मुलाला. खोटं होतं तर सुटला ना, कसं काय 307मध्ये सुटला असतं 5-6 दिवसात, सांगा ना तुम्ही कसं सुटला असतं. काय देव माझ्या मागे असन ना. आणि माझे दुसरे मुलं ते सगळं आज एक जेलमध्ये, सब जेलमध्ये, त्याला बी तिथं माझी तिच्या लहानी मुलगी त्याची धास्ती गावून इतकी रडती ती, तुम्ही बघितलं ना आता ती पोरगी, छोटी पोरगी 1.5 वर्षाची पोरगी. मग आम्हाला काय वाटत असेल का नाही, आमची फॅमिली सगळी डिस्टर्ब केली यांनी की काही पोरं नाही राहिले पाहिजे इथं, पोरं नसले हे एकटा काय करणार. आणि मी वाघ आहे, एकटा लढन, लोक मला साथ देते ना, कमून देणार नाही. अरे खराच माणूस आहे, सगळ्या मोहल्ल्याला काय सगळ्या वार्डाला माहिती या माणसाने 1 रुपयाही कोणाकडून घेतलेला नाही. तुम्हाला सांगतो एवढा मोठा झाले की यांना म्हणावं समोर उभा राहा, म्हणावं 1 रुपया दिला तुम्ही मला, उलटं माझी नुकसानच झालेली यांच्यामुळं. अहो मी तर असं करणार, मी निवडून आलो ना, मी समोरचा माझ्या विरोधात असला का त्याला संघ घेऊन येईल मी, त्याला म्हणून चला आपण दोघं सगळंच प्रचार करू, ज्याला स्वीकारतील त्याला स्वीकार, ज्याला मतं देतील लोक त्याला देत. अगदी बरोबर. लोकशाही, ठोकशाही थोडीच. तुम्ही काही करता मग सगळ्या नगरचं करा बिनविरोध, तुमच्यात हिंमतीत. आता अहिल्यानगरमध्ये बरेचसे सीट आता बिनविरोध होत आहेत. आता उमेदवारच नाही राहिलेले, तर एकटा माणूस राहतो आणि त्याला बिनविरोध मग त्याला नगरसेवक पद मिळून जातं. अहो ते काय उपयोगीचं आहे ते बिनविरोध आणि फिनविरोध. जनतेतून यायचं निवडून, आपल्यात हिंमत आहे ना, लोकांच्या पाया पडायचं, चांगलं वागायचं त्याच्यासाठी, चांगलं वागायचं. झोपलं तरी निवडून दिलं पाहिजे लोकांनी, असं वागावं लागतं. त्याचं ते मोहबतला आहे, लोकांना गेला पाहिजे, ते घर नाही भरायचं. कष्टाने जेवढे पैसे भेटते ना आपल्याला तेवढेच घ्यायचे, पगार आलेला सगळं गोरगरिबाला वाटून टाकायचं, ही अशी हिंमत पाहिजे माणसं. तुम्हाला प्रभाग क्रमांक 14 मधनं जर दिलीप झिंजुर्डे यांना जर जनतेने निवडून दिलं तर तुम्ही कुठल्या प्रकारची कामं करणार? पहिली तालीम आधीन मी, सुंदर अशी तालीम, म्हणजे शरीराने चांगले झाले पाहिजे पोरं. असे दुखणेन फेकणेन हे नाही पाहिजे. शरीराने चांगले असल्यावर काही बी करू शकतात माणसं. इथून समजा 10 किलोमीटर जाय ते पळत जाऊन तिथं काम करू शकतो. त्याला गाडी घोडीची काय गरज आहे. चांगलं शरीर असल्यावर माणसाचं सगळ्यात शरीर सुंदर पाहिजे. काही बी करतो. आम्ही 64 वर्षाचा आहे, चांगल्या जेवणाला लाजवीन मी, दिवसभर फिरवतो मी, लोकांतून हात जोडितोय मी. माझं कसले पैसे पैसे, मी साधा माणूस.
दिवसभर कष्ट करणार माणूस. मी आज बी कष्ट करतो दिवसभर. आत्ता म्हणाल की तुम्ही एकदम सर्वसामान्य कुटुंबात येता किंवा तुमचं राहणीमान किंवा तुम्ही जे काही करता एकदम साधं आहे. साधंच काय करायचं लय भारी. लोकांना खायला नाही, दवाखान्यात 1000 रुपये नसले तर लोक इकडे तिकडे याच्याकडून घेत त्याच्याकडून घेत. आणि आपण चांगले कपडे घालायचे नाही, हे नामकन तम काय करायचं जरूर पडली. पण आज प्रभाग क्रमांक 14 मधले तुमचे विरोधक हे खूप म्हणजे आत्ताचे ते सरकारमधले किंवा ते तर रुलिंग पार्टीमधले आहेत ते. तर तुम्हाला असं वाटत नाही की ही फाईट आत्ता महानगरपालिकेची तुम्हाला थोडीशी अवघड जाईल? काही अवघड नाही जायचे. सरकार बिरकार काय मायबाप जनता सरकारी ते ठरवितील ना कोणाला मत द्यायचं कोणाला नाही द्यायचं. सरकार थोडे येऊन शिक्के मारणार येतील, करतील दडपशाही करतील थोडी, पोलीस बोलितील, प्रचारात अडथळे आणतील, पोरांना लाट टाकतील. दुसरं काय करणार ती करून करून काय करणार ती. त्याला बी खमक्याच आहे ना. मी बी सगळे एकीकडे, मी एकटा एकीकडे. काहीतरी आसन ना माझ्यात, ते आसन ना महादेवाचं काहीतरी माझ्यात अंश. तुम्ही फॉर्म भरला, नंतर फॉर्म मागे घेण्याची एक मुदत असती, त्यानंतर तुमच्या कुटुंबातील सदस्यांना खूप त्रास सुरू झाला. तुमच्या मनात एकदा या विचार आला नाही का, हा त्रास नकोच, एकदाच आपण फॉर्म मागं घेऊ आणि या लोकांच्या नादी लागायलाच नको? मी एकदा पाऊल टाकलं ना, माझ्या घराचं राखरांगोळी होऊ नाही तर समोरची जीव होती. मी कधी विचार नाही करीत किती दिवस जागायचं आहे माणसाला. पण लोक तर म्हणते ना, ज्या आयला होता शेरच होता गाडी. अहो आपल्या राजाची शिकवण आहे. 40 दिवस मेले संभाजी महाराज, त्यांना काय नव्हतं करता येत. ते तर म्हणले असते तिच्या आईला आपल्याला काय जरूर पडली, चाललं तिकडे ताकताव बसू दिल्लीच्या. त्या माणसाने केलं का, त्यात थोडा अंश असेल ना माझ्यात. त्यांच्याजवळ काही कमी होतं का? त्यांना म्हणत होते चला तुम्हाला सगळं करून देऊ, पण आम्ही नाही, त्यांनी नाही केलं तसं. पण तुम्ही 4000च्या वाटणासाठी तुम्ही गणोजी शेरकेंनी त्यांना धरून दिलं का नाही? आज एवढा मोठा राजा धरून त्याला इतिहास वेगळाच असता. मग आपण त्यांचे थोडं तरी राखतात, काहीतरी अंश असेल ना एक थेंबाचा कोय ना त्यांचं आपल्यात. अहो हे धरूनच चालायचं असतं आणि मी ते धरूनच चालत असतो. त्यांना किती त्रास झाला सांगा बरं तुम्ही. आपल्यासाठीच झाला ना त्यांना त्रास एवढा. मग चंद्र सूर्य तोपर्यंत राहतील संभाजी महाराज, शिवाजी महाराज, जय जिजाऊन. तुम्ही एवढ्या पैशासाठी याच्यासाठी लाचार होता. आणि आमच्यासारख्या चांगलं स्वच्छ माणसाला, म्हणजे त्या माणसाने कधी गद्दारी नाही केली. अहो गद्दारी केली असते ना, कुठं असते कोणी. गद्दारी शब्दच नाही आपल्याकडे. कोणा याला गारण सांग, त्याला गारण सांग, ते असं आहे तसं आहे. लोकांना कळतं ना कसं आहे. समोर बोलतो मी, रोखठोक असतं माझं काम. मी ते पोटात एक वाटात एक ठोत नाही. सरळ काम आहे माझं. आणि माझ्या मागे देव येत. जरी माणसं हे नसले ना हे लाबाड लुबाड, तर माझ्या मागे लई चांगली जनता आहे, मला लई मानणारे लोक आहेत. प्रभाग क्रमांक 14 मधील जनतेने दिलीप झिंजुर्डे यांना का निवडून द्यावं? निवडूनच दिलं पाहिजे जनतेने. माणूसच तसा आहे, सगळ्याला घेऊन चालणार आहे, गोरगरीब सगळ्याला. माणूस आहे. नगरसेवक असं पद काही लई कोणता मंत्री नसतं ते, साधारण पद असतं. हे लोक काय सांगते तुमच्याजवळ काय असतं, काम काय असतं सांगा. लाईट, रस्ते, ड्रेनेज किंवा पाणी आलं नाही आलं. अहो यांना इतका कटाळा येतो. पाणी हे 1 लाख 2 लाख सोडीत येते. नोकरीला कोणी जातं, काही त्यांना घरात काम असते बायकांना, त्यांचे इतके हाल होते. बरं विचारायला गेलो तर मी पाणी कसं काय कुठून तुम्हाला पाणी देऊ, कोणाला कमी येतं जादा येतं, ते प्रश्न सोडले पाहिजे ना. तुम्ही वाढ टाका, समान पाणी द्या ना सगळ्याला. का तुम्ही तुमच्या घरून देता काही पाणी? लोक पट्ट्या भरीत नाही. अहो एक वस्तू आणणार नाही पण लोक पट्ट्या भरती येत. असं काय करता का? तुमच्यासारखे थोडेच सगळे असे फुकटचे पैसे घेऊन श्रीमंतीत. लोकांना इथं घर चालवायचं म्हणलं 10-5 हजार रुपयाचं कसरत करावं लागते का नाही? त्याला किराणा आणायचं म्हणलं त्याचं बजेट असतं यायला 5,000चं झाला. यायला पोरांना आता औषधाला पैसे पोरात दुखत आहे, उसणे पासणे लोक करावं लागतं महिनाभर. इतके लोकांची परिस्थिती इथं बिकट आहेत. आपण हातभार लावला पाहिजे त्या लोकांना. तुम्ही लावणार? लावणार 100% लावितोय बी मी. काय असं जाहीर नाही करीत कोणाला. औषधाला म्हाताऱ्या ब्या ते तात्या पैसे नाही औषधाला. विचारा तुम्ही जाऊन वार्डात. का आपण थोडी जाहिरात करायची असते दान केलेली. ती सवच नाही मला ती दान केलेली आहे. मग विचारा तुम्ही म्हाताऱ्या तात्या पैसे नाही मला 200 रुपये द्या, 300 द्या. माझी जेवढी ऐपत आहे का
मी तेवढे देतो पैसे, माझी लय ऐपत नाही, पण मी मला जेवढे देता येईल ना तेवढे हमकच देतो, माझ्या खिशात नाही टूत कधी कधी. आता हे प्रभाग क्रमांक 14 मध्ये तुम्ही जसं म्हणालात की इथे खूप दहशतीचं वातावरण आहे, तर ह्या दहशतीच्या वातावरणाची तुम्हाला तुमच्या कुटुंबाला भीती नाही वाटत? भीती काय वाटते तिथं, काय करून करणार आहे, मारून टाकते. पण ते संदेश जाईन ना लोकांना, अरे ते माणूस होता राव, छावाच होता तो, पण तो जागलं मानानेच जागलं. काय करते आणि याच्या पलीकडं काय आहे माणसाला सांगा बरं. आणि किती आपल्याला किती काय असं काय 400-500 वर्ष जागायचं काय, चांगलंच जागायचं, याचं त्याच्या लावा नाही करायचे, हे असं आहे ते तसं आहे. आपण कशी आहेत, लोकांकडं जर एक बोट दाखवलं आपले 4 बोट आपल्याकडे येत राहतात, राहतात का नाही सांगा तुम्ही. एक पैलवान ते राजकारण, हा प्रवास तुमचा कसा होता? पाहिलं की केली नाही, मी लय लवकर यायला पाहिजे होतं राजकारण, तुम्हाला सांगतो. लय खरंच माझी चूक झाली, मी आपलं लय मान मर्यादावाला माणूस होतो, करतोय करू द्या, करतोय करू द्या. अहो ह्या गोष्टी नसत्यात, समोरच्यानी बी थोडी जाण ठेवली पाहिजे. अरे पाहिलं बी घ्या राव राजकारण, पाहिलं ना तर राजकारण करीत असतील असे, हे टिप्लिकेट पाहिलं नसतील राजकारण करीत. त्यांना फक्त त्यांचं पैसे धंदा, कसं कोणाला बाजूला करायचं, कसं कोणाला हे करायचं, हे यांचे धंदे असतात. तसं आमच्याकडे नाही, सरळ मार्ग आहे. रोड कसा सरळ असतो तसं सरळ स्वभाव आहे, अजिबात वाकडा तिकडा नाही. कुणी काही करू द्या, ते वर बसलेलं आहे ते बघतो सार. मग तुम्ही राजकारणात कसे आले? राजकारण ह्याच कारणाने आलो ना, आमची मंडळी पाडली त्यांनी. बरं ती निवडून यासारखी होती, एवढं आमचं प्रश्न होतं तरी पाडली तिला. आता ते दुनियाचे कुठाने केले यांनी पैसे, खरंच याला दर हाताला त्याला दर हाताला, याला कधी येऊन द्यायचं नाही. म्हणजे जर आलं तर याची पोरं बी भारी आहेत, उद्या यांच्या ताब्यात जाईल साहेब. असा इतिहास नसतो ना, जे लढतं तेच त्याचं नाव निघत असतं ना. गद्दाराचं नाव थोडं इतिहासात येत असतं, जे शूर असतो त्याचं नाव येतं का नाही सांगा तुम्ही. बघा तुम्ही कोणाचे नाव येते, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, त्यांची आई जिजाऊ, यांना काय कमी होतं सांगा ना तुम्ही. असं किती का एकर जमिनी होत्या त्यांजवळ, त्यांनी आईश केली असती, बसून खाल्लं असतं. त्यांनी आपल्यासाठी केलं का नाही. मग आपण थोडं जनतेसाठी, लय नाही होणार आपल्याच्याने, पण एक तिळा इतकं तरी आपण करायला पाहिजे की नाही लोकांसाठी सांगा तुम्ही, करायला पाहिजे की नाही. आता तुम्ही जसं म्हणले की तिळा एवढं तरी करायला पाहिजे. मग अहिल्यानगरमधील महानगरपालिका, इथे जे नगरसेवक आहे, हे ह्या 2-3 गोष्टींच्या वरती यायलाच तयार नाही. पाणी, रस्ता, जसं तुम्ही ड्रेनेज म्हणाले, आणि वीज, हे एवढं 3-4 याच्यातच प्रत्येक इलेक्शन लढतात. पण असं पण काही नाही की ते पुढच्या वर्षी, म्हणजे पुढच्या पंचवर्षाला सुद्धा हेच मुद्दे राहतात. दर पंचवार्षिकला ह्या 3-4 मुद्द्यांच्या पुढे आपण कधी जाणार? अहो हे मुद्दे त्यांना तेवढंच मुद्दे आहेत. यांनी काय कोणत्या गोरगरिबाला कोणाला नोकरी लावलं आहे, कोणाला व्यवसायाला लावलं आहे का काय, यांना काही नाही व्हिजन नसतं यांच्याजवळ. यांना घेणं नाही देणं नाही पब्लिकचं. यांना चांगले कपडे, चांगल्या गाड्या, 2-4 आपले लाभार्थी त्यांच्या संघ, त्यांना आपले थोडे थोडे तुकडे टाकले का ते त्यांच्यावर कुत्र्यावानी ते मागच असते. ते आपल्याला तसं नाही करायचं, आपल्या सगळ्या लोकांना संघ घ्यायचं, एक एक मताचा विचार करायचा. तुम्हाला सांगतो काय हे मत काय फुकटचं नाही, पैसे देऊन घेतलं. आता तो किती पैसे वाट म्हणा, कोणी बी किती पैसे वाटून दे त्यांनी, त्याचं हे ताते आहे त्याच्यासमोर. हां बघा तुम्ही पब्लिक काय करतं. आता पब्लिक बोलत नाही त्याच हस्तीनी, वाघ आहे तुम्ही, वाघाची. अहो हे माझ्या जेव्हा जागलेली आहेत, यांनी लई षडयंत्र केलं मला याच्यात वाईट करते, असं मोठमोठ्या लोकांसंग कधी जवळ येऊन नाही दिलं. दादा आपण एवढी चर्चा करतोय, आपण वेगवेगळ्या विषयावर बोलतोय, हां पण तुमचा मुद्दा फिरून फिरून तुमच्या विरोधकांवरच का जातो बरं? विरोधकात जाते त्यांच्यासाठी मी केलेलं आहे. 40 वर्ष घातली मी वाया. मी जर त्यांच्या विरोधात असतो ना पहिलंच, हे कुठंच नसते. आज मी बघा त्यांना बोलता सगळं नाहीत. 40 वर्ष राजकारण केलं, ते माणसानं काय बोलायला पाहिजे, आणि त्यात झोपून निवडून यायला पाहिजे, घरी झोपून. हे पैसे आणि फिशे काय वाटत लोक, तो हे पैसे घेऊन तुला तिथंच ठेवतील. अहो इतिहास घडणार आहे या वार्डात, तुम्हाला सांगतो. खरं आहे का नाही काही जगात हे, का दादागिरी करायची, याला बसवून त्याला बसवून. अरे संघ, मला त्यांनी संघ घेऊन हिंडायला पाहिजे होतं. मी काही शून्य होतो, शून्य माणूस होता ना मी. फक्त चांगला स्वभाव, चांगला माणूस. मी राजकारणात होतो तर माझं रोज राम राम साम साम लोकाला आज दिदीने बोलायचं, व्यवस्थित बोलायचं, कधी कोणाचे नुकसान नाही करायचे, कोणा कधी जळायचं नाही. ते किती मोठा असला आपल्याला त्याचं काय घेणं देणं नाही.
त्याची त्याची संपत्ती त्याच्यापाशी, त्या संपत्तीवर कधी आपला डोळा नाही का कोणत्या प्लॉटवर सगळं डोळा नाही कोणाचं. माझं आहे घरी एवढं राहायपर्यंत झोपापर्यंत बस झालं मला. तुम्ही आणि अनिल भैया राठोड यांचे संबंध कसे होते? अहो एकदम चांगले होते, पण ह्या लोकांनी आहे ना मला काही जवळ म्हणजे कोणत्या गोष्टीला राजकारणात जवळ नाही. काही कार्यक्रम बिरक्रम असले गपचिप जायचे. मला फक्त लढायला ते उभं राहिले का मग त्या बुथवरून हे तात्या आहेत ना, फक्त आम्हाला एवढंच वापर करून घेतला भांडणात तांडणात. आम्हाला समोरच्याला समोर वाईट करायचं. बरं त्यांचं माझं काही घेणं देणं नाही कधी. मी राजकारणात नाही म्हणलं, माझे भांडणं कशाला राहते सांगा ना तुम्ही. राजकारणात कोण होतं? हेच लोक होते ना. मग यांचं क्रॉसिंग राहायची. मग यांनी कसं करायचं, एक एक माणूस हाताळायचा. याला भाईयालाच ना, अनिल भाईयाला 5-25 वर्ष वापरलं, त्याच्याकडून खाल्लं सगळं, पण हे उपच्या पुढं गेले नाही कधी. तुम्हाला सांगतो यांना कसं असं मेन पॉईंट कधीच नाही आला. का मग देव मी म्हणतो तू उपच राहा कायमचं आयुष्यभर. उपराचे ना तो उपच राहा का मग तो सगळ्याचा तळतळाट घातलेला आहे. अरे आमच्यासारखे माणसं होते तिच्या आईला किती सांभाळायला पाहिजे होते. प्रभाग क्रमांक 14 मधील जनतेने जर तुम्हाला निवडून दिलं आणि तुम्ही नगरसेवक झालात, तर ह्या प्रभागामध्ये तुम्ही काय बदल घडवणार? बदल असा भारी घडवीन ना. पहिलं तर हे जिम बीम तालमी बिलमी मस्त एकदम, मुलं बिलं सगळे छोटे छोटे व्यवसाय, त्यांना कर्ज बिर्ज काढून त्यांना व्यवस्थित सगळं. पहिलं तर आर्थिक पाहिजे माणसाला. आर्थिक जर असलं तरच ते माणूस समजा काही करू शकतो. तर असं सुंदर करायचं ना काम, त्यात काय असं भ्रष्टाचार करायचा नाही. काम एकदम क्वालिटी करायचं. ते 50 वेळा एकदा रोड केला ना तो 10-20 वर्ष टिकला पाहिजे. म्हणजे आपले जनतेचे पैसे बी वाया घालायचे नाही आपल्याला. आणि सुंदर प्रभाग करायचं. आणि पाणी बिनी आहे ना याचं टायमिंग ठेवायची. ज्या त्या भागाला त्या टायमिंगलाच पाणी सुटलं पाहिजे. कधी अडचण येऊ शकते बा, तांत्रिक मोटर बिघडले आमकं झालं तमकं पाणी नाही आलं वरून, पंपिंग स्टेशनला काही घोटाळा आला, ती वेगळी गोष्ट आहे. पण रोजच्या रुटीनला समजा आपल्याला दिसाड पाणी सुटतं आहे किंवा रोज सुटतं आहे, ते त्या टायमिंगलाच सुटलं पाहिजे. मग ते कामगार ते येत आपलं ते पायाचं काम असतं ना. का भाऊ या टायमाला का पाणी नाही सुटलं? काम लेडीजचं लय अवघड असतं. स्वयंपाक करायचा, मुलांना सांभाळायचं, नोकरीला जायचं. ह्या गोष्टी बारीक बारीक गोष्टी आहेत ना, त्या एकदम ध्यान धरून करणार मी त्या. आजकाल आपण समाजात पाहतो की लहान लहान मुलींवर सुद्धा अत्याचार होत आहेत. म्हणजे अक्षरशः 1.5 आणि 2 वर्षाच्या मुलींवर अत्याचार होत आहेत. तुम्ही एक पैलवान आहे आणि तुम्ही एक 14 वेळा तुम्ही महाराष्ट्र चॅम्पियन आहेत. खरोखर आहे, खोटं नाही की. अशा जेव्हा घटना घडतात तर अशा नराधमांसोबत जर तुमच्या हातात काही गोष्टी आल्या, तुम्ही काय करणार? मी त्यांना तर पहिलं पोलीस यंत्रणेत ताब्यात देणार. आणि त्यात अशा गोष्टी घडूनच देणार नाही. काम की दाबत राहील माझं तेवढं. काम की माझे मुलं बिलं सगळे एकदम वाघच आहेत, चांगलीच वृत्तीची आहेत, स्वच्छ एकदम. ह्या गोष्टी घडणारच नाही मी आल्यावर. आणि जरी घडली पहिलं त्याचा बंदोबस्त करणार. परत काय अशा गोष्टी झाल्याच नाही पाहिजे. आणि ते होणारच नाही. जो माणूस स्वच्छ असतो का ते स्वच्छच विचार करतो ना, चांगलाच विचार करणार ना. मी पाहिलं ना, मानलं माझं मनच चांगलं आहे ना अंतकरण. मी सगळं व्यवस्थितच करणार ती. आणि जे आमचे माता मावले आहेत त्यांना तर मग आधारच राहणार. ताते राव आता काय व्हायचं कोणाला. आणि ते असं आंधारण फेंदारण हे घाणन होणं स्वच्छ एकदम लाईटिंग फिटिंग. हे बारकाले बल्ब नाही, स्वतःच्या खर्चाने बसवीन मी ते बल्ब मोठे. काय लागतं त्याला? वार्डात एकदम व्यवस्थितच करायचं. रात्री जरी आलं तरी CCTV हे ते सगळं चौकात बसून टाकणार ती. ते हाय का नाही करणार मी ती. जनतेचा पैसा योग्य पद्धतीनेच वापरीन देऊ. आणि त्याचा बी हिशोब देईन. इथं खर्च एवढा झाला, ते खर्चाचे बोर्डच लावून टाकायचं. ह्या CCTVला याला एवढा खर्च झाला. खायचंच नाही पैसा म्हणलं काय तो. अन्ना हजारवानी काम करायचं स्वच्छ. मी पहिलं नगरसेवक पदाचा उमेदवार असं बघतोय की तो ह्या मुद्द्यावर बोलतोय की मला पैसे खायचेच नाही आहेत आणि मी प्रत्येक गोष्टी हिशोब देणार. आज तुम्ही नगरसेवक नाही म्हणून तुम्ही कदाचित असं बोलताय, पण उद्या जर तुम्ही नगरसेवक झालात आणि उद्या जर जनतेने म्हणाली की तुम्ही जे आश्वासन आम्हाला दिली होती ती तुम्ही पूर्ण करू शकले नाही, तेव्हा तुमचं काय मत राहील? मी मावटे देवी शपथ खाणार. मी 25-30 वर्ष पाय गेलेला माणूस. आणि जर तसं काय झालं तर मी लगेच राजीनामा देऊन टाकीन. मी पैसे माझ्या पोरांना बी खाऊन देणार नाही. ते पैसे या वार्डातले जे जवान पोरं आहेत का
ज्यांना त्यांना त्या कामातून पैसे तुम्ही कमवू शकता, पण ते काम बी क्वालिटीचं घेईन मी. ते का लाख रुपयाचं काम आणि तुम्ही 25,000 खर्च, तसं नाही. 10,000 भेटले तरी बाद आहे, 90,000चं काम करायचं, क्वालिटी मागणार मी. मग ते माझं कोणी असो, नाही तर कोणचा कॉन्ट्रॅक्टदार असो, काहीच नाही करणार. आजकाल नगरसेवकांचे बऱ्यापैकी इतर कॉन्ट्रॅक्टदार सोबत संबंध असतात. ते माझ्या वार्डात मी नाही ठेवायचो. मी माझे स्वच्छ पैसे माझ्या वार्डात कामवायचे नाही. तुला रोजंदारी इतके पैसे भेटतील, काम दिवसभर लोक बी रोजंदारी काम करतील. नगरसेवक हे पद पैसे कमवण्यासाठी आहे. अहो आहे ते धंदाची. नगरसेवक बघा ना, मंत्र्याला आमदाराला भारी आपले नगरचे नगरसेवक, काय ते कपडे घाली तिथं, ते त्यांचा रोपा बन, भारी भारी गाड्या. अरे कोणाचे पैसे ती? लोकांचे पैसे ना, टॅक्स भरलेला. थोडी लाज वाटली पाहिजे का नाही माणसाला? अरे आपण पैसे काय कोणाचे खातो? हे पैसे काय चांगले नसतील. हे पैसे खाल्लं का कधी आपल्याला काही लाभतच नसतं, घरावर उपयोग नाही होत. तुमच्या घरात त्या किरकिरी तुमचं ते नुकसानच देत असते, चांगलं नसते. सुख नाही, सुखच नाही राहत त्या माणसाला. आपण चटणी भाकर खाऊ, पण आपण आनंदात आहे का नाही सांगत? छोट्या घरात राहू, आपण आनंदात आहे का नाही आपण? अहो माझी गाडी अजून अशी आहे की मी त्याला किक मारितो, नाही चालू झाली. तुम्हाला काय सांगायची परिस्थिती. मी तर 40 वर्षापासून 50 वर्षापासून संघर्ष करतो. काय नव्हतं आमच्याजवळ. घरपात्र जो होतं भाड्याचं 40 रुपये भाडं होतं, तुम्हाला सांगतो. ते रात्रभर गाळायचं पाऊस, तर आम्ही इकडं बांधलेलो तिकडं बांधलेलो, अशा परिस्थितीत गेलेलं आहे. मला हे परिस्थिती फिरते काही नाही वाटत. मी संघर्ष करणारा युद्ध आहे. मला ते काही परिस्थिती आली भाकर नाही, चटणी खायची न, उपाशी राहायचं. आणि दिवस बी काढलेले आहेत तशी. जे जनता असते प्रभागातील, त्यांचं म्हणणं असते की नगरसेवक वेळ देत नाही, किंवा नगरसेवक जेव्हा अडचणी असतात तेव्हा नाही का वेळेवर येत नाही, किंवा त्यांच्यापर्यंत संपर्क जात नाही. तर तुम्हाला त्याबद्दल काय वाटतं? नाही देत वेळ. ते असं मंत्र्यावानी वागत आहे, ते लोकांना बघत नाही. निवडून आलं का ते नाही, तेच नाही, ओव्हरऑल कोणचा बी नगरसेवक त्यांची टेंडन्सीच आहे तशी. नगरसेवक झालं का त्याचं म्हणतच नाही पब्लिकला. ते दे काय त्याच्या एका मताने आलो का, हे त्याच्या एका मताने आलो का? अरे तो एका मतानेच आलेला आहे. त्या मताचा थोडा विचार केला का केला पाहिजे का नाही सांगा तुम्ही? अहो लोकांचं एक मत, ते मत 5-7 हजार होत असते. त्याला वाटतं काय आपल्याला, काय आपले पैसे घालले 5-50 लाख रुपये खर्चले का हरामाचेच पैसे असतात ना. कुठं ते काय लय कष्ट केलेले असते. मग ते लोक याला वाट त्याला दारू पाच, याला हे कर. पण लोकांनी मी म्हणतो ना, पैसे घ्यावा यांचे फुकटचेच असतील, घ्यावा आणि यांना मतच नाही द्यावं. प्रभाग क्रमांक 14 मध्ये तुम्ही नगरसेवक व्हावं यासाठी लोक वाट पाहत आहेत. पाहतेच लोकांवर चांगला माणूस आला पाहिजे. चांगला माणूस आला जवळ येता येतं ना त्याला. अरे मला काही बारीक पोरगं बी धरून येईन, ताते काम राहिले, चला पाणी नाही सुटलं, बारीक कामं राहून द्या, मला नेतील. लग्न असलं तर तात्यात 5-10 हजार रुपये कमी पडलेत, मी कुठून आणून देईन त्यांना? मी कर्ज काढीन पण देईन. हां नाही आहे माझं लय पैसे, पण मी टायमाला देईन त्याला. कुठून आणीन? माझ्यावर कर्ज करीन पण त्याला देईन. स्वभाव तसा आहे पहिल्यापासून. तर मला ते पैशाचं बी काय घेणं देणं. माझ्या खिशात बी कधी 1,000-500 रुपये असते, कधी चेक करा मला तुम्ही. मला ते पैशाचं लई ते मोहच नाही, पहिल्यापासून नाही. माझे मग पोरं पैशावाले सगळे, माझं सगळे. पण ते विचारा तुम्ही पोरांना, मला कपडे सगळे ते आणते तुम्हाला सांगतो. लोकांना एक असं वाटत असेल ना की जो नगरसेवक आहे तुमच्या वार्डातला, प्रभाग क्रमांक 14 मधला, त्या आधीचे अनुभव आहेत, प्रशासनाकडनं कामं कशी करून घ्यायचे, किंवा त्या माणसाला आता महानगरपालिका व्यवस्थित कळलेली, तर मग त्यांनी नवीन उमेदवाराला म्हणजे तुम्हाला मतदान का करावं? अहो येऊ मी मला बी अनुभव आहे ना सगळे. आज 40 वर्ष काय फुकट गेलं काही, काय करते काय नाही, कोणाला हाताला धरायचं, कसं काम करून घ्यायचं, मला सगळे अनुभव आहेत. येडा थोडा आहे मी. मग माझी असते कमू खाल्ली समोरची. हुशारच असन ना, प्रामाणिक हुशार आहे, लाबाड बिबाड नाही, प्रामाणिक हुशार. म्हणजे लोकांना फसवून काम नाही करीत. समोर काय होईन ते होईन, 1 by 1 चांगलं काम करायचं म्हणलं, स्वच्छ 1 by 1 काम असतं. फसवायचं नाही, आपल्याला खायचंच नाही म्हणलं काय विषय राहतो. भ्रष्टाचारच नाही आपल्याकडं. आणि कोणाला 1 रुपया आजपर्यंत नाही मागितलं मी, स्वतःचं करतो मी. नसले तरी गप राहतो. हां पाय जाईन, पण मी कोणाला 1 रुपया मागत नाही, कधी कोणाचं काही घेत नाही.
आपल्याकडे ते हेच नाही, झुकणे के बात नाही आपले पास. एखादं असं आम्हाला उदाहरण सांगा ना की तुम्ही कोणाला तरी मदत केली आणि तुम्हाला त्या रात्री शांत झोप लागली. लय लोकांना मदत केली, मी ओपनच नाही केली तुम्हाला सांगतो. तुम्ही वाढला ते फेरात बघ, ते लोकच सांगतील म्हातारे बितारी तात्या कसा माणूस आहे म्हणते. गोळ्याला पैसे नाही, 400-500 रुपये ते लोक हिंडत असतील. एक म्हातारी बघ येताची, मी नाव नाही घेत, त्याला पैसे नाही ते माझ्याकडे येणार. तात्या गोळ्या आणायच्या तुम्हाला, मला चष्मा घ्यायचा आहे, मला डोळ्याचं ऑपरेशन करायचं. मी काय जाहीर करू, मला जाहिरात करायचीच नाही. लोकांची मी अंतकरणात आहे. चांगल्या गोष्टीला काय नाही, ते बघत असतो वरचं. लय जाहिरात काय करते, मग जाहिरात केलं तर कोणी विन, याला पैसे दिले त्याला पैसे दिले, मी जाहिरात करीन मग त्याची. माझ्याजवळ थोडे आहेत, मी थोडे देतो त्यातले. आणखी एक गोष्ट काय होते की ना, लाडकी बहीण योजना एकनाथ शिंदे साहेबांनी किंवा तुम्ही ज्या पक्षात आता शिवसेनेमुळे त्यांचा खूप मोठा वाटा आहे लाडकी बहीण आहे योजनेमध्ये. जे शिंदे साहेब आहे ना, हे लाडक्या बहिणी आहे, ते माणूसच तसा आहे. रिक्षा चालवणारा माणूस एवढा मोठा होतो, मग त्याची काही पुण्य असेल का नाही. त्यांनी ते लोकांना गोरगरिबासाठी काम केलं, ते बरोबर परमेश्वराने त्यांना ते आशीर्वाद दिलेले आहेत. तेवढं त्यांनी कामच केलेलं आहे. आज इतक्या मोठ्या पदापर्यंत पोहोचतो म्हणले, त्या माणसात काहीतरी असं ना राव चांगले गुण. आज लाडकी बहीण, लोकांना वाटतं एवढे एवढे पैसे, एवढे अहो ते त्यांच्या कुटुंबाला संसाराला लई उपयोगी पडते ती. मोठ्याला काय असतं तर लाख रुपये 10 लाख रुपये, आपल्यासारख्या लोकांना 5,000 आलेले आनंद होतो. देतेच ना राव, ते दानच आहे द्यायची. एकनाथ शिंदे साहेबांबद्दल काय वाटतं तुम्हाला? अहो एकच नंबर माणूस आहे, दाढीवालाच आहे आमच्यासारखं. हे दाढीवाल्यानं लय स्वच्छ असते, दिसायला डेंजर दिसतात पण मनात लय भारी असते, हळवे. कोणाचं बी दुःख त्यांना लगेच कळतं का, मग जाण असते ती त्या याच्यातून गेलेले असतात माणसं, गरिबीतून जाणच असते. आम्हाला काय दाढी काय करायची, ते दाढीला 100-200 कुठून आणायचे दररोज. मग आम्ही म्हणून दाढ्या वाढीतात, चाललंय भाऊ आपलं चाललंय. असं आमच्याकडे फालतू खर्चच नसतो काही. मी तर भांगं नाही पाडत कधी कधी, तुम्हाला सांगतो. लग्न काय ते येडा आहे आमच्या इथं, येडेच शाने असते. आधी जसं मी तुम्हाला प्रश्न विचारला होता की आजकालचे तरुण हे व्यसनाधीन होत चाललेले आहेत आणि तुम्ही नगरच्या कुठल्याही वार्डात जा तिथं तुम्हाला अशी तरुणांची एक टोळी आपण ज्याला म्हणू की ती दिसेल की मुलं प्रचंड व्यसनाधीन झालेली आहेत. तर त्यांना व्यसनातून बाहेर काढण्यासाठी तुमच्याकडे काही उपाययोजना आहेत? अहो मी मावा जर खात असलं ना, त्याला मी जवळ घेतो, त्याला सांगत असतात बाबा तू खातो ना, तुला हाय सव 4 बाऱ्या खाल्ला 5 बाऱ्या, तू दिवसातून 1 बाऱ्या खा, 2 बाऱ्या खा, एक वेळेस एक वेळेस तू महिनाभर खा, नंतर ते हळूहळू सोडून दे बाबा. याच्यापासून काही कॅन्सर बिन्सर होते, त्याच्यापासून थोडी ताकद येते. आणि हे काय करते ते हे राजकारणी लोक व्यसनातच गुंती देत पोरांना. त्यांना असं चांगलं होऊन दे, त्यांना माहिती आहे मग मागं कोण हिंडत. आमच्यासारखे चांगले असले कोण मागं हिंडत नाही. आम्हाला चुत्या बनवल्या 40-40 वर्ष झालं. हे दारू पिणारा मावा खाणारा तर तिथे मरेपर्यंत उतरून नाही द्यायची. माझ्यासारख्या स्वच्छ माणसाला 40 वर्ष लागली म्हणजे मला कळायला. भोळे महादेवच ना मी लागले की नाही सांगा. आणि यांना गावाकडे नशात असलो हे काय करते. तर तुमचं पहिलं प्राधान्य तीच राहील की मुलांना व्यसनातून बाहेर नाही व्यसनच नाही करून द्यायचं. मी पोरांना समजून सांगेन. ते म्हणते तू काय माझा बाप आहे का नाम आहे का, पण नाही मी त्यांना त्या पद्धतीने व्यवस्थित सांगेन. त्यांना सांगेन मी भाऊ पाय पडतो भाऊ तुमच्या हे करू नका कुठे काय. मग ते म्हाताऱ्या माणसाने त्यांच्याकडून अपेक्षा काय करायची सांगा बरं. घर चालवल्यानंतर ते पुढचे तेच असतात ना. आईबाप कुठपर्यंत सांगा, कुठपर्यंत काम करणार. जेवण पोरांच्या हातातच पुढं प्रपंच द्यावं लागतं का नाही. एकदम बरोबर आहे. मग आपण आता मी म्हातारा झालो, आमच्या निखिलने मला चांगल्या प्रकारचं असतं तर मला सांभाळीन ना. तो समजा 10 रुपयाला लागला, बिड्या वाढायला लागला तर काय मला सांभाळणार सांगा ना तुम्ही. एकदम बरोबर. घरापासून सुरुवात असते माझी. आणि माझं तुम्ही विचारलं म्हणून नाही, मी आहे ना प्रत्येक पोराला सांगता अरे मावा नको खाऊ, बिडी नको ओढू, दारू नको पिऊ. तुम्ही म्हणले विचारा कोणाला काय घ्या म्हणते याच्या काय बापाचं जातं, पण ते मागं म्हणते तोंडाव नाही म्हणत कोणी. नगरसेवक पद नसताना सुद्धा तुम्ही वॉर्डमध्ये काही काम केलेत? लय कामं केलेली आहेत मी. सगळे हे रस्ते फिस्ते आहेत ना हे मी सांगितल्यावर झालेली आहेत. आता तर तुम्हाला सांगतो आमच्या घरापाशी
रस्त्याचं काम चाललं होतं तुम्हाला साध उदाहरण सांगू. ते काय म्हणले, ते समोरचा रस्ता उंच घ्यायचा मला त्रास द्यायसाठी, आणि या तात्याच्या खाली इथं खाटकी करायची नाही का गुडघाभर. अरे मी म्हणलं असं कसं राहू तुम्ही, मी म्हणलं मी करून देणार नाही, काय माझ्या केस होऊन दे काय होऊन दे. मग त्यांना नाईलाज झाला, आता इथं काही करता बी येणार या माणसापुढं. मग ते सारखं करून अशी पद्धत राहते का, समजा एक रस्त्यावर आणि एक खाली करायचं. मग त्या गाड्या आल्या थेट आमच्या घरावर आणायच्या का. पण तुमची कामं सांगा बरं आम्हाला. कामं आहेत ना, आम्ही स्वखर्चाने आमच्या मुलांनी आमच्या पुतण्यांनी 4-5 लाख रुपयाच्या अंधार होती, स्वतः आम्ही खर्च करून लाईटी बसवली. हे मनुष्य पाटील बल्बच नव्हते, आम्ही स्वतः खांबं बिंब कोणाच्या घरावर समजा कुठं त्यांचा खांब असला नाही तर आमचे खांबं आम्ही लाईटी मागच्या इलेक्शनला आम्ही बसवले होते. जवळजवळ 4-5 लाख रुपये खर्च केला होता पोरांनी आमच्या पत्नींनी. त्यांनी 1,00,000 रुपये कोणी काही कोणी सगळं केलं तर आम्ही विचारा लोकांना की बसवलं होतं की नव्हतं. लाईटीचं काम केलं, कोणतं काय असलं दुःखासुखाचं आम्ही लगेच पळत असतो. कोणाला काही झालं बोललं पहिले आम्ही हजर असतो. कोणी रे तात्या असं असं या इथं जात असतो आम्ही. म्हणजे तुम्हाला कोणी फोन केला तुम्ही फोन उचल? 100% जातो. फोन काय आपलं साधं आहे, लगेच उचललं लगेच जायचं. मला ते फोनमधलं लई कळत नाही, पण फोन आलेला आहे ते दोन्ही कळतं, घेतलेलं आलेलं घेता येतो लावता बी येतो. आणि ह्या इलेक्शनमध्ये बऱ्यापैकी आता आरेला कार्य होण्याच्या गोष्टी खूप घडतायत. आपण अहिल्यानगरमध्ये पण बघतोय आपल्या शहरामध्ये. तर अशा गोष्टी प्रभाग क्रमांक 14 मध्ये तुमच्या बाबतीत जर झाल्या तर तुम्ही तेवढे सक्षम आहात का की तुम्ही? सक्षम जमीन उगज काय, फक्त काय लोक म्हणतात तात्या एवढ्या बारीने आम्ही गपचूप करतो. माझ्याकडे एक माणूस येऊन नाही देते, कोणी आलं गेलं की त्याला फोडायचं राजकारण, त्याच्याकडे रागाने बघायचं पद्धत नाही ना. आता तुम्ही एवढे कामं केले ना, एवढे रोड केले हे केले, तुम्ही झोपून निवडून यायला पाहिजे हो. मी तर झोपून निवडून आलो असतो, घरी झोपला असतो तिकडं मतदानाला म्हणलं असतं जा मी आलो निवडून, खरंच आलो असतो. लोकांच्या मनात वाचल्यावर काय लागत हो सांगा बरं. तुम्ही प्रत्येक इलेक्शनला आमकन तमकन प्रोग्राम चालूच असतं, दारून पार्ट्यान जेवण नामकन. बरं त्यांचं एकदा जेवण आपल्याला जेवण लागत नाही का. आता लोकांना कळायला लागले ह्या गोष्टी. तात्या तुमचं आणि सुजय विखे यांचं नातं कसं आहे? एकदम चांगलं आहे त्यांचं नामचं. त्यांचं मी बुतच लावलं होतं, काय ओपनच करत असतो मी काम. निवडून बी आलं तिथं मी बुत लावलं तेव्हा मला पायगुण बी चांगलं आहे. नंतर मला बुतच नाही लावून दिलं, त्यांच्या ताब्यात घेतलं जनतेने. मी आपलं तरी टेबलवर तसंच उभं राहिलो बिगर याचं, टेबल नव्हतं आम्हाला. खरी गोष्ट आहे बरं काही. काय काय झालं होतं? मी कधी असं विरोध केलाच नाही त्यांना कधी. लई चांगले माणसं आहेत, विरोध नाही केला मी त्यांना कधीच. मग त्यांची जेव्हा ध्यानात येईन तेव्हा ते मला नक्कीच भेटायला येतील, बघत नक्की येतील. मोठे माणसं आहेत, आपण छोटे आहेत. आणि जर सुजय विखे यांनी तुम्हाला भेटायला बोलवलं तुम्ही जाणार? जाईन ना, कामून नाही जायचं, पळत जाईन. गाडी नसली तरी पळत जाईन मी घाटात. चांगले माणसं आहेत, मोठे माणसं आहेत. त्यांचे कामं बघा ना कशी आहेत, चांगलीच. चांगलंच म्हणायचं. पक्षांपेक्षा काही नाही, मी होतो त्या पक्ष नाही आम्हाला तिकीट दिलं आम्ही इकडं मग चला कोणतं माहितीतच येत ना आम्ही कुठं त्यांना सोडून आहे सांगा ना. त्यांना सोडून नाहीचे, फक्त कमळ नाही भेटलं, धनुष्यबाण भेटलं. म्हणजे आजही तुमचे नेते सुजय विखे आहेत? हा 100% आम्हाला मदत करतात. मग जे आहे ते खरं करतातच. आमच्या मुलाला कामं असले काय असले कोणी काय त्रास द्यायला ते 1 मिनिटात फोन करतात. आणि तुम्ही जनतेचे प्रश्न घेऊन सुजय विखेंकडे जाता? हां, मग ते आमचं सगळं कामं करतात. त्यांना काय ते 1 मिनिटात काम करते. हॉस्पिटलचं असलं फोन लावलं तिथं समजा कोणाला पैसे नाही, ते पैसे सगळं नाही घेत, ते सोडून द्या म्हणते पेशंटला. मोठं माणसं आहे ती, दानच करते ना तेवढं. ते कोण करते त्यांचे इतका खर्च सांगा तुम्ही. आज दवाखान्यात किती पैसे घेते ते, थोड्या आता कामगार ते चालवायला तर तेवढे घेतले पाहिजे. इकडं लाख रुपये लागले, तिथं 10,000 होते. प्रभाग क्रमांक 14 मधनं तुम्ही आज शिवसेनेकडनं लढताय. तुमचे विरोधामध्ये तुमचे विरोधक आहेत, हे सगळ्या गोष्टी झाल्या, पण तरी सुद्धा संग्राम जगताप आणि तुमचं नातं कसं आहे? चांगलं आहे आमचं, नातेसंबंध बी आहेत. चांगलं नातं आहे आमचं, काय वाईट येतं. कधी फोन उचलते ते माझं. एवढं संभाजी महाराजांचं ते TV सेंटरला पुतळा बसवला का, मी फोन केला तर फॉर्म म्हणजे नाही काय मुलाखतीला गेलो होतो, त्यांनी 1 मिनिटात फोन उचलला. मी त्यांना भेटायला गेलो, विचारा तुम्ही लय झालं. चांगलं काम करतात, आपण त्यांना सहकार्य केलं पाहिजे ना. त्यांचं चांगलं काम आहे.
संभाजी महाराज एवढा भारी पुतळा त्यांनी बसवला. आज रस्ते त्यांच्या निधीतूनच होतेत ना. फक्त बा आम्हाला जवळ येऊन नाही देत, त्यांची लांबट होती. माहितीतच येत ना ते. आमचं थोडं काय मावस भाऊच येतं. एकाच याचे आहेत ना. बहिणी जरी वेगळ्या असले तरी भाऊचे येतात. आता तुम्ही जसं सांगितलं की आता आपल्या अहिल्यानगरचे आताचे खासदार निलेश लंके यांचं आणि तुमचं एक आपण जे म्हणतो की एक सामाजिक आणि राजकीय एक तुमचे संबंध कसे आहे? आमचं नातं आहे त्यांचं आणि आमचं. आता त्यांच्या घरातच आमच्या मुलाची मेहुणी दिलेली आरंगावला. आमचं जवळून नातं आहे. आणि शिंदे ते आमचं पहिल्यापासून संबंध आहेत त्यांच्या मेहुण्याचे आमची. त्यांचं आमचं म्हणजे नातं संबंध आहेत जवळचे. आणि आमच्या मुलाचं ते जिगरी दोस्त आहेत ते. संभाजी महाराजाचा कार्यक्रम होता का ते इथं ओव्हरब्रिजच्या पलीकडं, त्या टायमाला आम्ही संभाजी महाराजाच्या टायमाला आम्ही तिथं रोज जायचो. ते राजे सगळ्याची आहेत ना. ते काय असं काय कार्यक्रम राजकीय पिचकीय नव्हतं. राजकीय असलं तर आम्ही आमचं तिथे वेगळं, ते आम्हाला बोलवीत बी नाही. ते त्यांचं करते तर आम्ही आमच्या पक्षाचं करायचो, भाजपचं. पण लोक काय म्हणे नाही लंकेंचं काम केलं, सुजय दादांचं केलं नाही. त्यांना माहिती ना कोणाचं केलेलं आहे. कोणाचे पवच पावती द्यायचं काय आम्हाला काही कारण नाही. कोणाचं काय आम्हाला कोणाचं पवच पावती घ्यायचं बी काही कारण नाही. लोकांना कळतं तवाच कोण कोणाचं काम करतं. आम्ही पक्षाने एकनिष्ठ काम केलेलं आहे कमळाचं. दादाला बी माहिती. आणि लंके साहेबांना तुमचे संबंध चांगलेच आमच्या घरात संबंधित. आता मी फोन लावलं नाही, तर घरगुती सोडून सामाजिक संबंधित आमचे सामाजिक बी. मी समजा म्हणलं आमच्या भाऊ आमच्या गावाकडं रोडचं हे ते रोड फेड सगळं करून देत. मग आता आपलं पुढारी म्हणलं तर समजा आमच्या गावाकडं ती आहेत तिकडून, त्यांनाच काम सांगावं लागतं. दादा होते तेव्हा दादाला सांगायचं आम्ही. काम तर करून घ्यावंच लागतं ना. आमची छोटी छोटी कामं राहते काय. असं काय थोडंच काय लई 10 कोटीचे 4 कोटी आम्ही 2-4 लाखाचे लाखभर रुपयाचे कामं असते. आम्ही छोटे माणसं आहेत. छोटेच कामं असतात आमची. आता तुम्ही जनतेला आवाहन करणार आहे का की त्यांनी तुम्हाला मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावं? जय जिजाऊ, जय शिवराज, जय शंभूराज. वार्ड क्रमांक 14, दिलीप विठ्ठल झिंजुर्डे, अनुक्रम नंबर 1. मला देवाने 1 नंबर दिला, अनुक्रम नंबर 1. इकडं तिकडं बघायचं नाही, अनुक्रम नंबर 1 वरच बघायचं. तर लोकांना मी एवढं आव्हान करेन. मी एवढा त्रास काढला आहे, एवढं सहन केलं मी 15-10-12 दिवसात, की तुम्ही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं. आणि मला आहे ना असं 10 आणि 5 आणि 100 मतांनी नाही, 1000 मतांनी, 1500 मतांनी निवडून द्या. मी तुम्हाला एवढं आव्हान करतो. भावनिक माझं फार हे झालेलं आहे. माझी नुकसान बी आर्थिक खूप झालेली, सगळी नुकसान झाली. माझं घर व्यस्त झालेलं आहे त्या पैशापेक्षा. आणि लहान लहान मुलं दिवसभर रडतात, आईबाप दिसत नाहीत, त्यांचे वडील दिसत नाही. आणि माझे एवढं सुंदर पोरं यांनी हे राजकारणा पाहिजे ना, त्यांना सगळं त्यांचा कार्यक्रमच करून टाकला. तर लोकांना मी आव्हान करतो बा, मला मी एवढं सण करतो ना, तुम्ही फक्त माताला जायचं आणि धनुष्यबाणावर 1 नंबरवर शिक्का आणायचं. काय तुम्हाला काय अवघड आहे? तिथं कोण तुम्हाला पाहायला आहे का सांगा ना. बरं किती दादागिरी असली काही असली मला सांग बोलू बी नका, पण मतदान तुम्हाला करता का नाही? तुम्हाला अधिकार दिलेला आहे का नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी? भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला हे हक्क दिला का नाही? मग त्या संविधानाचा तुम्ही वापर करून मला एक तुमचं अमोल मतदान, मला एक आशीर्वादी रूपी तुम्ही मला द्याल का नाही सांगा तुम्ही. एवढाच माझा प्रश्न आहे.